गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांचा अभ्यास झालाच असेल. हं? तर आपण थोडंसं ओव्हरऑल थोडं फास्ट घेऊया. जे काही आपण झालेलं आहे. हं? ठीक आहे. तर पहिलं जे काही आहे मानसशास्त्राचे विविध स्वरूप. गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर यामध्ये पहिलं जे सांगितलेलं आहे अरिस्टॉटल. आता मानसशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास सर्वप्रथम केला आणि मानसशास्त्राचं जनक देखील म्हणलं जातं. हे अरिस्टॉटल विषयी आहे. ठीक आहे. डी ॲनिमा नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला आहे आणि आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या त्यांनी केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मानसशास्त्राचे विविध स्वरूप. आता प्लेटो सॉक्रेटिसचा शिष्य आणि अरिस्टॉटलचा हा गुरु होता. आता त्यांनी काय केलंय पहा, रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला आहे. ठीक आहे. आणि व्यक्तिभिन्नतेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून व्यक्तिभिन्नतेचा सर्वात मुख्य घटक बुद्धिमत्ता. त्या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे, पण शॉर्ट मध्ये आपण हे बघणार आहोत. म्हणजे असे काही क्वेश्चन तुम्हाला जर विचारले टीईटीच्या एक्झाम मध्ये, म्हणून हे शॉर्ट तुम्हाला काढलेले आहेत. ठीक आहे. तर लक्षात आला, रिपब्लिक नावाचा ग्रंथ प्लेटो यांनी लिहिलेला आहे आणि व्यक्तिभिन्नता याविषयी त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट मानसशास्त्राचे विविध स्वरूप. मॅकडुगल यांनी सांगितलं की मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. त्याच्यानंतर मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी मॅकडुगल यांनी मानसशास्त्राबद्दलची व्याख्या केलेली आहे. नेक्स्ट आहे विल्यम वुंट. तर विल्यम वुंट यांनी काय केलं, 19व्या शतकात शरीरशास्त्र आणि पदार्थ विज्ञान यांच्यामधील संशोधन व प्रगती मानसशास्त्राच्या विकासामध्ये पोषक ठरली आहे. महत्वाचं काय याच्यामध्ये, 1879 मध्ये जर्मनी येथे लिप्झिग या ठिकाणी त्यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा उभारली. ठीक आहे. आणि मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास आत्मनिरीक्षणाने यामध्ये होऊ लागला. बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही त्यांनी व्याख्या मांडली आहे. कोणी? विल्यम वुंट. कुंट झाले बरं का, बाय मिस्टेक, वुंट आहे तिथे. ठीक आहे. त्याच्यानंतर विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना, कल्पना यांचा अभ्यासावर त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. ठीक आहे. नेक्स्ट. सिगमंड फ्राइड हे मनोविश्लेषणाचे जनक आहेत. असा देखील क्वेश्चन विचारला जातो की मनोविश्लेषणवादाचे जनक कोण आहेत? तर सिगमंड फ्राइड असं याचं उत्तर आहे. तर मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात. मानवी मनाच्या बोधावस्थेपेक्षा अबोध अवस्थेचा भाग हा मोठा असतो. अबोध अवस्थेचा अभ्यास केलेला आहे सिगमंड फ्राइड यांनी आणि मनोविश्लेषणवादाचे जनक देखील आहेत ते. ठीक आहे. नेक्स्ट. आता मानसशास्त्राचे विविध मन, अनुभव व वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र होय. मन यांनी व्याख्या केली आहे पहा मानसशास्त्राची, की अनुभव व वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉर्गन, किंग आणि रॉबिन्सन यांनी व्याख्या केली आहे पहा, मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. खूप फास्ट होत आहे का? सांगायचंय. फास्ट होत असेल तर थोडस स्लो घेऊया आपण. तर ठीक आहे. ठीक आहे ना, जास्त फास्ट नाही होत आहे ना, नाहीतर आपण थोडं स्लो घेऊया. ठीक आहे. सगळ्यांना लक्षात येईल असं. बर. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. तर ह्या दोन व्याख्या लक्षात ठेवायच्या आहेत की मानसशास्त्राच्या बाबतीमध्ये मन यांनी व्याख्या केली अनुभव आणि वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, आणि मॉर्गन, किंग आणि रॉबिन्सन यांची व्याख्या आहे मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. ठीक आहे. नेक्स्ट. मानसशास्त्राची अजून एक व्याख्या केली आहे क्रो व क्रो. मानसशास्त्र म्हणजे मानवी व्यवहार व मानवी संबंधाचे अध्ययन होय.
तर वुडवर त्यांनी एक सूत्र सांगितलेलं आहे की SOR हे देखील सूत्र लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. खाली दिलेलं आहे वर्तन, उत्तेजन, प्रेरक, जीव आणि प्रतिसाद. ठीक आहे, बिहेवियर, स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स. हे वुडवर त्यांनी सांगितलेलं B बरोबर SOR. खाली त्याचे लॉंग फॉर्म दिलेला आहे पहा. त्यानंतर मानसशास्त्राचे जे काही पहिलं पुस्तक आहे प्रिन्सिपल सायकोलॉजी, विल्यम जेम्स यांनी म्हणजे काढलेलं आहे. ठीक आहे. आता अमेरिकेचे मानसशास्त्राचे जनक विल्यम जेम्स आहेत. ठीक आहे. पहिला शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ एडवर्ड थॉर्नडाईक. शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ एडवर्ड थॉर्नडाईक हे आहेत. त्यानंतर अमेरिकन प्राणी मानसशास्त्रज्ञाचं जनक एडवर्ड थॉर्नडाईक. म्हणजे अमेरिकन शास्त्रज्ञ आहे असं त्यांनी सांगितले आहे. मानसशास्त्रीय कादंबरीचे जनक हॅम्सन. त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक पेस्टोलॉजी आणि हर्बार्ट आहे. हे देखील क्वेश्चन आले तर तुम्हाला इझी होईल. ठीक आहे. आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिगमंड फ्राइड, विल्यम वुंट आणि विल्यम जेम्स हे काय आहेत? आधुनिक मानसशास्त्राचे जनक आहेत. हे देखील लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये. आता शिक्षण प्रक्रिया कशी आहे? ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे, नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे, त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, त्याच्यानंतर मानसिक प्रक्रिया आहे, सामाजिक प्रक्रिया आहे, औपचारिक, अनौपचारिक आणि सहज. म्हणजे शिक्षण कसं असतं पहा, औपचारिक असतं, अनौपचारिक आणि सहजपणे दिलं जातं. त्याच पद्धतीने स्वयंस्फूर्त अशी प्रक्रिया असलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. नेक्स्ट, शिक्षण रिपीट झालं आहे. अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्ये. आता अध्ययन प्रक्रिया ही कशी आहे पहा, सहेतुक प्रक्रिया आहे. अध्ययन ही सावकाश, सातत्यपूर्ण आणि अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययनाच्या संदर्भात वैशिष्ट्ये आहेत ही. अध्ययन टिकाऊ स्वरूपात बदल अपेक्षित असतो. म्हणजे अध्ययनातून अध्ययन कृतीद्वारे घडत असते. अध्ययनामुळे आकलन होते. त्यानंतर अध्ययनाचं संक्रमण होतं, जे काही आपण धन, ऋण, शून्य संक्रमण बघितलं की नाही ते. त्यानंतर प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतो. सर्व प्राण्यांचे अध्ययन हे सारखे नसते. बरोबर आहे. अध्ययन सराव महत्वाचा असतो. जे पुढील वाक्य दिलेले असतात आणि अध्ययनाच्या संदर्भात योग्य वाक्य कोणते आहेत असं विचारलं जातं, किंवा अयोग्य, एखादा अयोग्य दिलेला असतं आणि त्यानुसार मग क्वेश्चन केलेला असतो. त्यामुळे ही अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये देखील महत्वाची आहेत. नेक्स्ट, अध्ययन वक्र. आता अध्ययन वक्र अध्ययनाचे प्रयत्न व प्रगती यांचा काढलेला आलेख म्हणजेच काय? अध्ययन वक्र लर्निंग कर्व, अध्ययनाचे प्रयत्न व प्रगती यांचा काढलेला आलेख म्हणजे अध्ययन वक्र, किंवा बालकांच्या अध्ययनातील प्रगतीचा आलेख म्हणजेच अध्ययन वक्र होय. आता अध्ययन वक्राचे टप्पे किंवा वैशिष्ट्ये. आता सुरुवातीचा टप्पा कसा असतो पहा, मंद प्रगतीचा काळ असतो. म्हणजे जेव्हा अध्ययन सुरुवात होतं, अध्ययन घटक नवीन असल्याने बारकावे माहीत नसल्यामुळे अध्ययन पहिल्यांदा मंद गतीने होते, परंतु सुरुवात केल्यानंतर नाविन्यासह काय असतो, उत्साह हा असतो पहा, आणि यामध्ये प्रगती होते. त्याच्यानंतर जलद प्रगतीचा काल, यामध्ये अध्ययन बारकावे लक्षात आलेले असतात, त्यामुळे अध्ययनाची प्रगती ही वेगाने होत असते. त्याच्यानंतर पहा पठारावस्था येतो, त्यालाच शून्य प्रगतीचा काळ किंवा प्रगती थांबण्याचा काळ, हो ना, किंवा दृढीकरणाचा काळ, शिक्षकांच्या कसोटीचा काळ असं देखील या पठारावस्थेला म्हणलं जातं.
म्हणजे प्रगत न दिसणाऱ्या आलेखास पठारावस्था होते. म्हणजे प्रगती पण होत नाही आणि काहीच नाही. एकंदरीत जो काही वेग काय झालेला असतो, थांबलेला असतो, तर त्याला आपण पठारावस्था असं म्हणलं जातं. आता पठारावस्था का निर्माण होते, अध्ययनाचे टप्पे आणि वैशिष्ट्य बघूयात. पठारावस्था निर्माण होण्याची कारणे: अभिरुची कमी होणे, ठीक आहे, कंटाळा येतो, वेळ अचूकता यापैकी एकावर लक्ष केंद्रित केलं की प्रगती मंदावते. म्हणजे तेच ते पण असल्यामुळे देखील प्रगती खुंटली जाते. चुकीच्या सवयींमुळे प्रेरकाची तीव्रता म्हणजे मोटिवेशन कमी असल्यामुळे देखील काय होतं, प्रगती थांबते. आणि मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना या पठारावस्थेमधून आपण बाहेर काढू शकतो. नेक्स्ट, आता पठारावस्थेचे महत्व. याच्यामध्ये दृढीकरण होते, अध्ययनाची जाणीव होते, सिंहावलोकनाचा काळ असतो, विश्रांती मिळते, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन उपयुक्त ठरते. या अवस्थेत शिक्षकाची भूमिका ही खूप महत्वाची आहे पहा. त्यानंतर प्रगतीचा वेग कळतो, त्याप्रमाणे त्याचे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करता येतं. ठीक आहे, हे पठारावस्थेचे आपल्याला महत्व सांगता येते. नेक्स्ट, आता अध्ययनावर परिणाम करणारे घटक. अध्ययनाच्या व्याख्या देखील महत्वाच्या आहेत. काही व्याख्या आपण मागच्या सेशन मध्ये बघितल्या होत्या. त्या व्याख्या आणि त्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडल्या आहेत ते देखील एकदा वाचून घ्या, महत्वाच्या आहेत त्या पण. आता अध्ययनावर परिणाम करणारे घटक आंतरिक घटक आणि बाह्य घटक आहेत. आता काय आंतरिक घटक: वय असेल, परिपक्वता, अवधान, अभिरुची, प्रेरणा, इच्छाशक्ती, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, थकवा तसेच कंटाळा. ठीक आहे, हे कसे आहेत पहा, की आंतरिक स्वरूपाचे घटक आहेत. आणि बाह्य घटक म्हणजे कौटुंबिक असतील, सामाजिक पार्श्वभूमी, पूर्व अनुभव, योग्य वातावरण, आशयाचे स्वरूप, अध्ययन पद्धती, अध्यापन पद्धती आणि शैक्षणिक साधने. म्हणजेच जे काही अध्ययन आपण करत असतो त्या अध्ययनावर हे घटक परिणाम करत असतात. कुठले घटक? आंतरिक घटक आणि बाह्य घटक यांचा विद्यार्थ्यांच्या किंवा बालकांच्या अध्ययनावर हा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होत असतो. नेक्स्ट, त्याच्यानंतर आहे अनुवंश. आता अनुवंशाचे प्रकार आहेत: जैविक, वैयक्तिक, जीवशास्त्रीय अनुवंश. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमण. आणि सामाजिक अनुवंशाचा, ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आचार, विचार, जीवनशैली पुढील पिढीसाठी संक्रमित होत असतात. आता महत्वाचं आहे पहा, 1860 मध्ये अनुवंशासंदर्भात ग्रेगॉर मेंडल यांनी यावर म्हणजे वाटाण्यावर संशोधन केले, त्यावरून त्यांनी निष्कर्ष मांडले आहेत पहा. नेक्स्ट आहे अनुवंशाचे 3 नियम सांगितले आहेत. पहिल्यांदा आहे समानतेचा नियम, त्याला साधर्म्याचा नियम असं म्हणतात. त्याच्यानंतर वैविध्यतेचा नियम किंवा विविधतेचा नियम असं म्हणतात. आणि परागतीचा नियम. साधर्म्याचा नियम काय सांगतो, की प्रत्येक प्राणी मात्र आपल्याला शोभल असाच अनुवंश संक्रमित करत असतो. वैविध्यता किंवा विविधतेचा आहे एकाच कुटुंबातील भावंड एकाच साच्यातून तयार केलेल्या गणपती समान नसतात, म्हणजे सारखं नसतं त्याच्यामध्ये. म्हणजे जरी ट्विन्स झाले तर त्याच्यामध्ये काय असतं, की व्यक्ती भिन्नता हे दिसून येत असते. ठीक आहे. नेक्स्ट, परागतीचा नियम, सरासरीकडे झुकण्याचा कल आई वडिलांच्या यांच्यातील, म्हणजे हे जे काही 3 नियम आहेत हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे: साधर्म्याचा, वैविध्यतेचा आणि परागतीचा नियम. ठीक आहे. नेक्स्ट, त्याच्यानंतर मानसिक प्रक्रिया. आता मानसिक प्रक्रियेमध्ये किंवा मानसिक घटक मध्ये संवेदना आपण बघितलं होतं, की संवेदना सेन्सेशन असं म्हणतात इंग्रजीमध्ये. आता बाह्य उद्दीपकासंबंधी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया म्हणजेच संवेदना होय. संवेदना व अवबोध ह्या 2 मूलभूत मानसिक प्रक्रिया आहेत. कोणत्याही संवेदना निर्माण होण्यासाठी
बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते. संवेदना ही शुद्ध, स्वच्छ, निर्भीड असते. मन संवेदनेला अर्थ प्राप्त करून देते. संवेदना शरीराच्या विशिष्ट भागापुरतीच मर्यादित असते. आता मानसिक संवेदनाचे प्रकार आपण बघितले आहे की पंचज्ञानेंद्रियापासून जे काही संवेदना आपल्याला भेटत असते, म्हणजे दृक संवेदना, म्हणजे डोळ्यापासून जी भेटते पहा, डोळा हे 83% आपल्याला ज्ञान प्राप्ती होते. त्याच्यानंतर श्राव्य संवेदना कानाद्वारे, जे आपण ऐकतो, 11% असते. गंध संवेदना, म्हणजे ते त्यांनी पर्सेंटेज सांगितलाय की 3.5%. स्पर्श संवेदना, म्हणजे त्वचेमार्फत आपण जी काही संवेदना आपल्याला होते, 1%. रस संवेदना जिभेद्वारे होते, 1%. म्हणजेच संवेदना म्हणजे पंच जी काही ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्यापासून जी काही माहिती आपल्याला भेटत असते, तर या हे त्यावरून आपल्याला प्रकार सांगता येतात. दृक संवेदना, श्राव्य संवेदना, गंध संवेदना, स्पर्श संवेदना आणि रस संवेदना. नेक्स्ट आता अवबोध आणि अवबोधन. ठीक आहे. म्हणजेच अर्थपूर्ण संवेदन म्हणजेच काय? अवबोध होय. ठीक आहे. जेव्हा संवेदनाला अर्थ प्राप्त होतो तर तेव्हाच अवबोध हे म्हणलं जातं. बघा, अवबोध बरोबर संवेदना प्लस तिचा अर्थ. फुल हातात घेतल्यानंतर रंग, आकार, ओळख यांचा अवबोध होतो, म्हणजे ज्ञान होतं आपल्याला. म्हणजे एखादं फुल आहे तर ते कशाचं आहे फुल? तर ते गुलाबाचं आहे. म्हणजे संवेदना झाली, डोळ्यांनी बघितलं फुल आहे, पण कशाचं आहे? जेव्हा आपण ओळखतो की गुलाबाचं फुल आहे, तर तिथे अवबोध झाला असं आपल्याला म्हणता येतं. संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान आणि अवबोध म्हणजे अर्थयुक्त ज्ञान होय. फक्त संवेदना म्हणजे लक्षात येतं आणि नंतर आपल्याला काय आहे त्याला अर्थ प्राप्त होतो, म्हणजेच अवबोध होतो. नेक्स्ट आहे अवबोधावर परिणाम करणारे घटक, बाह्य घटक आणि आंतरिक घटक. नेक्स्ट अवबोधातील दोष, इंद्रियभ्रम आणि चित्तभ्रम. आता इंद्रियभ्रम उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदलली असली तर ज्ञानेंद्रियांकडून चुकीचा अर्थ लावला जातो, त्यास इंद्रियभ्रम असं म्हणलं जातं. की चुकीचा अर्थ आपण प्राप्त होतो आपल्याला. कशामुळे? की उद्दीपक व्यवस्थित दिसला नाही किंवा पार्श्वभूमी बदलली, त्यामुळे जो काही चुकीचा आपण अर्थ लावतो संवेदनाला, त्यामुळे इंद्रियभ्रम होत असतो. आता उदाहरण देखील आहे, अंधारात दोरीला साप म्हणून आपण घाबरतो. बरं ठीक आहे, PDF पण सेंड करते हा. आता जेवढं तुम्ही लक्ष देताल ना ती खूप इझी होईल तुम्हाला. वाचायला पण वेळ लागेल. PDF पण मी सेंड करते, रीड पण करणं आवश्यक आहे, पण त्याचबरोबर ही काही जी तुम्हाला सांगते आहे ते पण एकदा कानावर पडलं की लक्षात राहील, म्हणजे रिवाइज होईल तुम्हाला. ठीक आहे. PDF पण वाचली पाहिजे. मी सेंड करते PDF लगेच क्लास झाला की, पण इथे पण लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला नक्की उद्याच्या जो पेपर आहे त्याला फायदा होईल. ठीक आहे. म्हणजेच याच्यामध्ये आपण बघितलं इंद्रियभ्रम चुकीचा आपण काय करतो, अर्थ लावतो, तर तेव्हा इंद्रियभ्रम होतो. नेक्स्ट आहे चित्तभ्रम, उद्दीपक समोर नसताना आपल्याला भास होतो, त्याला चित्तभ्रम असं म्हणलं जातं. मनाच्या विशिष्ट अवस्थामुळे चित्तभ्रम तयार होत असतो, की बाह्य उद्दीपक नसताना व्यक्तिमत्वाला भास होतो. तर बाह्य उद्दीपक नसेल तर संवेदना निर्माण होत नाही. ठीक आहे. चित्तभ्रम मध्ये काय आहे, इंद्रियभ्रम आणि चित्तभ्रम लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका. की चित्तभ्रम मध्ये की उद्दीपक समोर नसतो, केवळ भास होत असतो की कोणीतरी आवाज देत आहे किंवा पाठीमागून कोणीतरी आलं आहे, हो की नाही, असा भास होत, हॅल्युसिनेशन होतात त्याला. तर तेव्हा जे काही होतं तर त्याला चित्तभ्रम असं म्हणलं जातं. नेक्स्ट आहे प्रतिमा, इमेज, उद्दीपक समोर नसताना पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करणे, यालाच प्रतिमा असं म्हणलं जातं. प्रतिमा म्हणजे उद्दीपक समोर नसतो आणि आपण
आधी ज्या काही अनुभव घेतलेला असतो त्या परत आपल्याला आठवलं जातं. त्याला प्रतिमा असं म्हणतात. दृश्य वस्तूमुळे घडणाऱ्या वेदनांच्या उद्दीपनाशिवाय केवळ कल्पनाशक्तीमुळे, स्मरणशक्तीमुळे त्या वस्तूची प्रतिकृती किंवा प्रतिबिंब जेव्हा मनात साकार होते, त्या प्रतिबिंबाला प्रतिमा असे म्हणलं जातं. नेक्स्ट, प्रतिमांचे प्रकार: दृक प्रतिमा, श्राव्य प्रतिमा, गंध प्रतिमा, स्पर्श प्रतिमा. नेक्स्ट, गती प्रतिमा, औष्णिक प्रतिमा आणि रस प्रतिमा. आता दृक प्रतिमेमध्ये बघितलेले चित्रपट आठवणे, श्राव्य प्रतिमेमध्ये लता दीदींचे गाणे किंवा गाण्याचे रिलेटेड जे काही श्राव्य म्हणजे जे काही आपण ऐकलेलं आहे ते. नेक्स्ट, गंध प्रतिमा, एखाद्या म्हणजे फुलांचा वास, सुगंध. स्पर्श, मऊ कापूस. गती प्रतिमा, फिरणारा पंखा वगैरे. औष्णिक प्रतिमा, वीज, लाईट, शेगडी. रस प्रतिमा म्हणजे चवीच्या संदर्भात आहे, आंबट आहे, कडू, गोड आहे त्या संदर्भात. नेक्स्ट, आता प्रतिमेचे वैशिष्ट्ये. आता प्रतिमा जी काही आहे, पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. कारण प्रतिमेचा जी काही व्याख्या किंवा अर्थ बघितलेला आहे की जशाच तसे आपल्याला आठवणे म्हणजेच प्रतिमा होय. तर पूर्व अनुभव असणं फार गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपण प्रतिमा निर्माण करू शकत नाही. त्याच्यानंतर सर्व प्रतिमा या सारख्याच तीव्रतेने निर्माण होत नाही. प्रत्येक व्यक्तिपरत्वे प्रतिमांची तीव्रता ही वेगवेगळी असते. प्रतिमा अस्थिर असतात. नेक्स्ट, पूर्वी घेतलेल्या अनुभवांचा तीव्रतेवर प्रतिमेची तीव्रता अनुभव अवलंबून असते. जेवढे आपण जास्त अनुभव आपले असतात तेवढ्या प्रतिमा आपल्या तीव्र स्वरूपाच्या असतात. आता अवबोध आणि प्रतिमा यामध्ये फरक काय आहे? आता प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असतात. प्रतिमेत तुटकपणा असतो. प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असतात. बाह्य उद्दीपकांचा ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा तयार होते. प्रतिमेमुळे पूर्वीचे अनुभव पुनरुज्जीवन होत असते. आता त्याच्या उलट अवबोध आहे पहा. अवबोध कशाला म्हणतात? तर अवबोध हा प्रतिमेपेक्षा जास्त स्थिर असतो व जास्त जिवंतपणा असतो. कारण समोरासमोर उद्दीपक असतं की नाही. आणि प्रतिमेमध्ये फक्त आठवलेल्या घटना असतात. अवबोध हा तुटक नसतो. अवबोध वस्तुनिष्ठ असतो. बाह्य उद्दीपकांचा ज्ञानेंद्रियांवर परिणाम झाल्यावर अवबोध होतो. अवबोधामध्ये प्रत्यक्ष वस्तूचा बोध होतो. हे अवबोध आणि प्रतिमेमध्ये फरक आहे. नेक्स्ट आपण पाहूयात कल्पना. पुनरुत्पादित कल्पना, रचनात्मक कल्पना. कल्पनेचे प्रकार बघितलेत आपण. आता पुनरुत्पादित कल्पना म्हणजे अनुभव जेव्हा जसेच्या तसे आठवत असतील तर अशा कल्पनांना आपण पुनरुत्पादित कल्पना असं म्हणलं जातं. रचनात्मक कल्पना व्यक्ती अनेक प्रतिमांची जुळवाजुळव करून एक नवीन कल्पना चित्र तयार करीत असते. यामध्ये व्यक्तीच्या सृजनशीलतेचा व मागील अनुभवांचा वापर केलेला असतो. तर त्याला रचनात्मक कल्पना असे म्हणतात. पुनरुत्पादित कल्पना जशीच्या तशी आठवली जाते आणि रचनात्मक कल्पना आधीचा काही भाग आणि आपण काय करत असतो की आपल्या क्रिएटिव्हिटीने सृजनशीलतेचा उपयोग करून त्यामध्ये देखील त्यांचा सहभाग करत असतो. तर त्याला आपण रचनात्मक कल्पना असं म्हणलं जातं. उदाहरणार्थ एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन म्हणजे आपण अनेक कार्यक्रमाला जात असतो वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्याचा देखील समावेश असतो आणि नवीन काही क्रिएटिव्हिटी असेल त्याचा देखील आपण समावेश करत असतो म्हणजे रचनात्मक कल्पना होय. नेक्स्ट, आता स्मरण. एखाद्या गोष्टी अथवा अभ्यास जेव्हा आपण नियमितपणे वारंवार करतो त्याची पुनरावृत्ती करतो तेव्हा त्या गोष्टी आठवण्यासाठी
त्याचे स्मरण चांगले होण्यास मदत. हे स्मरणासंदर्भात आहे येथे. पुनरावृत्ती जेव्हा केली जाते, आठवण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा स्मरण होत असते. आपल्या दैनंदिन जीवनात देखील आपण अनेक ठिकाणी अनेक गोष्टीचे स्मरण करत असतो. आता स्टाउट यांनी स्मरणाच्या बाबतीमध्ये, मेमरीच्या बाबतीमध्ये काही इथे व्याख्या सांगितलेल्या आहेत मानसशास्त्रज्ञांनी. स्टाउट असेल, एडगेल, वुडवर्थ, मॅकडुगल. तर स्टाउट काय म्हणतात की गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण. एडगेल, स्मरण म्हणजे धारणाशक्ती होय. वुडवर्थ, मनावर घडलेला संस्काराचा प्रत्यक्ष उपयोग करणे म्हणजेच स्मरण होय. मॅकडुगल, पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजेच स्मरण होय. आता स्मरणाचे काही घटक आहेत: ग्रहण, धारणा, प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान. स्मरणावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? आशय आहे, वय, शिकण्याची इच्छा, विषयाची गोडी आणि प्रगतीची जाणीव. म्हणजे आशय एखादा जर खूप किचकट समजण्यास सोपा नसेल तर त्याचा स्मरणावर परिणाम होतो. वयाचा विचार न झाल्यास अतिरिक्त ताण विद्यार्थ्यांवर येतो. शिकण्याची इच्छा म्हणजे आवड असेल, अभिरुची आहे, ती देखील असणं आवश्यक आहे. विषयाची गोडी, विषयाबद्दल जर आवड नसेल तर त्याचा परिणाम हा स्मरणावर होतो. प्रगतीची जाणीव नसेल तर त्याचा देखील आपल्या स्मरणावर परिणाम होत असतो. चांगल्या स्मृतीची वैशिष्ट्ये: एखादी व्यक्ती, वस्तू, अनुभव, प्रसंग अचूकपणे, लवकर, योग्य वेळी आठवणे म्हणजेच चांगल्या स्मृतीची ही वैशिष्ट्ये आहेत पहा. मिळालेले अनुभव जास्त काळ स्मरणात राहणे, धारणेत टिकवता येणे हे देखील चांगल्या स्मृतीचं वैशिष्ट्य आहे. अभ्यासातील एखादी नवीन गोष्ट शिकताना ती लवकरात लवकर आत्मसात करणे, अनावश्यक गोष्टी विसरून जाणे हे देखील चांगल्या स्मृतीचे लक्षण आहे. विस्मरण: पूर्वी घेतलेला अनुभव, माहिती, ज्ञान योग्य वेळी त्यातील काही भाग न आठवणे म्हणजेच विस्मरण होय. स्मरणाच्या बाबतीत बघितलं, त्याच्यानंतर विस्मरण आहे, हे देखील महत्वाचं आहे पहा. पूर्वी घेतलेला अनुभव, माहिती, ज्ञान योग्य त्यावेळी काही भाग न आठवणं म्हणजे विस्मरण होय. पूर्णच विस्मरण होत नसतं, काही ना काही गोष्टी आपल्याला लक्षात राहत असतात. काही भाग न आठवणं हे महत्वाचं आहे. आता विस्मरण आहे ही देखील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण जी काही माहिती प्राप्त ज्ञान करतो, ग्रहण करतो, ती माहिती काही काळानंतर हळूहळू काय होतं, विस्मृतीमध्ये जमा होते. मात्र काही ज्ञान अनुभव हे दीर्घकालीन विस्मरणात जातात. म्हणजे त्याची जर रिवाइज केलं नाही आपण तर ते विस्मरण होत असतं. विस्मरण एबिंगहॉस या जर्मन मानसशास्त्रज्ञांनी 1885 मध्ये विस्मरणाच्या प्रक्रियेचा अभ्यास त्यांनी केला आहे पहा. एबिंगहॉस या मानसशास्त्रज्ञांनी, आणि किती? 1885 मध्ये. विस्मरणाची कारणं: मानसिक थकव्यामुळे विस्मरण होते. एखादा शिकलेल्या कौशल्याचा सराव केला नाही तरी देखील विस्मरण होते. शारीरिक थकव्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन विस्मरण होते. त्याच्यानंतर मोबाईल हे देखील कारण सांगता येतं. ठीक आहे, नेक्स्ट. प्रेरणा. आता प्रेरणा म्हणजे काय, त्याला मोटिवेशन असं म्हणूया. मानवी वर्तनाला कार्यप्रवण करणारी आणि उद्दिष्टापूर्तीपर्यंत सातत्य टिकवून ठेवणारी आंतरिक शक्ती म्हणजेच प्रेरणा होय. ज्यामुळे व्यक्तीचे वर्तन प्रवर्तित होते त्याला प्रेरक असं म्हणतात. प्रेरणा व्यक्तीला उद्दिष्टप्रत घेऊन जाते. प्रेरणा उत्साह, स्फूर्ती प्रदान करते. हे प्रेरणेच्या मध्ये आपल्याला सांगता येतं. आंतरिक शक्ती असते प्रेरणा म्हणजे. प्रेरणेचे काही वैशिष्ट्ये आहेत. मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेमध्ये असते. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते. प्रेरणेत सातत्य असतं.
वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो. ही प्रेरणेची वैशिष्ट्ये आहे. त्याच्यानंतर मॅस्लो यांचा सिद्धांत आहे पहा, गरजांचं वर्चस्व श्रेणी मांडली आहे. 1954 ला हा सिद्धांत मांडला आहे. मानव केवळ जीवशास्त्र प्राणी तसेच समाजाच्या अपेक्षानुसार वागणारी व्यक्ती नव्हे, तर मानवामध्ये आत्मविकासाची ओढ असते व त्याच्यानुसार व्यक्तीचे वर्तन प्रेरित होते. मॅस्लो यांची गरजात्मक वर्चस्व श्रेणी बघा, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. पहिल्यांदा शारीरिक गरज, अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षिततेविषयी गरज आहे. सेकंड, नोकरी, स्वास्थ्य, प्रॉपर्टी, सहवास व प्रेम, मित्र, परिवार, प्रतिष्ठा, आत्मसन्मान, ओळख आणि आत्मप्रचिती, आत्मपरीक्षण वगैरे याचा समावेश इथे होत असतो बघा. तर ही मॅस्लो यांनी गरजांची वर्चस्व श्रेणी मांडलेली आहे. नेक्स्ट, व्यक्तिमत्व. त्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भात आहे की व्यक्तिमत्व म्हणजे काय, त्याला पर्सनॅलिटी असं म्हणतात. व्यक्तिमत्व हा शब्दाचा अर्थ फार मोठा आणि व्यापक आहे. पर्सोना या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. पर्सनॅलिटी हा शब्द पर्सोना या शब्दापासून तयार झालेला आहे. पर्सोना म्हणजेच मास्क किंवा यालाच मुखवटा असं म्हणलं जातं. मराठीमध्ये पर्सनॅलिटी म्हणजेच व्यक्तिमत्व असं या व्यक्तिमत्वाच्या संदर्भात म्हणलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट आहे की व्याख्या केली आहे नॉर्मन मन यांनी व्यक्तिमत्वाची. शरीरयष्टी, आवडी-निवडी, क्षमता, गुणवैशिष्ट्ये यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजेच व्यक्तिमत्व होय. अशी व्यक्तिमत्वाच्या संदर्भात नॉर्मन मन यांनी व्याख्या केली आहे. नेक्स्ट आहे जे.बी. वॉटसन, व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीचे जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजेच व्यक्तिमत्व होय. किंबल यांची व्याख्या आहे जी.ए. व्यक्तीचे इतरांहून असणारे वेगळेपण म्हणजेच व्यक्तिमत्व. ए. ट्रॅक्सलर, सामाजिक वातावरणात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज म्हणजेच व्यक्तिमत्व होय. नेक्स्ट, व्यक्तिमत्वाच्या संदर्भात काही वैशिष्ट्ये आहेत. सर्वांना व्यक्तिमत्व असते. व्यक्तिमत्व भिन्न भिन्न असते. अनुवंश आणि परिसर यांचा समावेश यामध्ये असतो. व्यक्तिमत्व गतिमान असतं. गुणधर्म व गुणवैशिष्ट्यांचा गुणसमुच्चय असतं. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तिमत्व हे विकसनशील स्वरूपाचं असते. नेक्स्ट, आता व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक आहेत आंतरिक घटक आणि बाह्य घटक. आंतरिक घटक यामध्ये प्रेरणा, बुद्धिमत्ता, अभिरुची, विचार प्रक्रिया, अंतःस्रावी ग्रंथी. त्याच्यानंतर बाह्य घटक बघा, कुटुंब, शाळा, समाज, शेजारी, मित्रपरिवार, सहवास, वातावरण, समवयस्क गट, संस्कृती, प्रसार माध्यमे, शिक्षण. तर या सर्व गोष्टींचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. म्हणजेच जी काय पर्सनॅलिटी आहे डेव्हलपमेंट, तर त्या या आंतरिक आणि बाह्य घटकानुसार ही होत असते, डेव्हलप होत असते पर्सनॅलिटी. नेक्स्ट, व्यक्तिमत्वाचे प्रकार आणि उपपत्ती. आता जे काही व्यक्तिमत्वाच्या संदर्भात आहे की ग्रीक शास्त्रज्ञ प्लेटो यांनी प्रत्येक बालक व्यक्तीची क्षमता ही भिन्न भिन्न असते असं सांगितलं आहे. कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तीची विविध क्षमतेनुसार 2 गटात वर्गीकरण केलेले आहे. ते म्हणजे वर्गतत्व म्हणजे शरीर रचना, तर गुणतत्व म्हणजे गुणवैशिष्ट्य. याच्यावर जे काही पर्सनॅलिटी आहे तर ती अवलंबून असते असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट, तर वर्गतत्व शरीर रचनेनुसार प्रकार सांगितले आहे. हिप्पोक्रेटिस या शास्त्रज्ञांनी. तर सर्वप्रथम 400 वर्षापूर्वी हिप्पोक्रेटिस
शरीर रचनेच्या गुणवैशिष्ट्यानुसार त्यांनी वर्गीकरण केले आहे. शरीर रचनेनुसार व्यक्तिमत्वाचे 4 प्रकार सांगितले आहेत. त्यांनी त्यांच्या संशोधनानुसार मानवी शरीरात अंतःस्रावी ग्रंथी, रसायन, द्रव्य वाहतात आणि त्यावर व्यक्तीचा स्वभाव अवलंबून आहे, असं हिप्पोक्रेटिस यांचं म्हणणं आहे. त्यांनी जे काही सांगितले आहे रक्तपित्त, पिवळं पित्त, काळे पित्त आणि कफपित्त याच्यानुसार त्यांनी प्रकार पाडलेले आहेत. तर अशा व्यक्तींचा स्वभाव कसा असतो असलेला की आनंदी आणि आशावादी असतात. पिवळे पित्त शीघ्रकोपी आणि रागीट स्वरूपाचा असतो स्वभाव. काळे पित्त निराशावादी आणि कोपिष्ठ असतात आणि कफपित्त असणाऱ्या व्यक्ती निष्क्रिय आणि मंद असतात. तर त्या संदर्भात जो काही 2021 ला क्वेश्चन आलेला आहे पहा टीईटीच्या सेकंड पेपरमध्ये की शरीरातील 4 द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही, विषज्ञ हे व्यक्तिमत्वाचे प्रकार डॅश डॅश यांनी मांडले. तर याचा हिप्पोक्रेट्स यांनी मांडले आहेत असं आपल्याला तिथे आन्सर देता येतं. ठीक आहे. नेक्स्ट क्रेशमर यांचे प्रकार आहेत. क्रेशमर हा जर्मनचे मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी आपल्या संशोधनातून निरीक्षणातून व्यक्तीची शरीरयष्टी व व्यक्तिमत्व यांचा संबंध जवळचा आहे असं सांगितले आहे आणि त्यांनी पुढील प्रकार सांगितलेले आहेत. क्रेशमर यांनी त्यांनी सांगितलेलं आहे पहा की व्यक्तिमत्वाचे प्रकार आहेत मेदप्रधान, स्नायुप्रधान आणि अस्थिप्रधान आणि बेडोल. ठीक आहे. या मेदप्रधान व्यक्ती कशी असते की सुखासीन असते, बहिर्मुख असते, रसिक आणि हौशी असा स्वभाव असतो. प्रधान आहे, रसिक, हौसी. अस्थिप्रधान जी काही व्यक्ती आहे, व्यावहारिक, कृतिशील, उत्साही, आक्रमक, अंतर्मुख, आत्मकेंद्री अशी असते आणि बेडोल जी काही आहे तर व्यक्तीचा स्वभाव अंतर्मुखी आणि बहिर्मुखी या दोन्ही असतो. नेक्स्ट शेल्डनचे प्रकार आहेत पहा. शेल्डन यांनी शरीर रचना व स्वभाव यानुसार त्यांनी संशोधनाचे पुढील 3 प्रकार सांगितलेले आहेत पहा व्यक्तिमत्वाच्या संदर्भात. तर शेल्डन यांनी काय सांगितलेलं आहे तर 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. तर स्थूल, बांधेसूद आणि किडकिडीत. ठीक आहे. यामध्ये व्यक्ती आहे सुख लोलूप, बहिर्मुखी स्वभाव असतो, बांधेसूद व्यक्ती असते, उत्साही आणि जोखीमशील असते. किडकिडीत जी काही प्रकृती असते त्यांच्यानुसार अंतर्मुख असते आणि कलात्मक स्वरूपाची असते. तर या संदर्भात 2020 मध्ये क्वेश्चन आलेला आहे शरीर रचनेच्या आधारे स्थूलदेही, सुदृढदेही व कृष्ठदेही हे व्यक्तिमत्व प्रकार डॅश डॅश यांनी मांडलेले आहे. तर क्रेशमर या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत असं आपल्याला सांगता येतं. नेक्स्ट आहे कार्ल युंग यांनी अंतर्मुखी आणि बहिर्मुखी. आता अंतर्मुखी व्यक्ती कशा असतात पहा तर लाजाळू असतात, अबोल असतात, एकटं राहणं त्यांना आवडत असतं आणि सामाजिक संपर्क हे टाळतात. तर बहिर्मुखी व्यक्ती असतात तर त्या बाह्य घटकांनी प्रेरित अशा असतात, समाजप्रिय असतात, बोलक्या असतात, इतरांमध्ये मिसळणाऱ्या असतात. आणि इतरांच्या संपर्कात असतात. असा जो काही कार्ल युंग यांचा बहिर्मुखी आणि अंतर्मुखी हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे व्यक्तिमत्वाच्या संदर्भामध्ये. ठीक आहे. आपण इथं थांबूया. अजून काही असेल माझ्याकडे तर मी आणखीन तुम्हाला शेअर करते. ही तर शेअरच करते तुम्हाला.